आणि अनेक मार्ग हे फक्त नावाला महामार्ग आहेत की काय अशी शंका उपस्थित होते। मुंबई पुणे एक्सप्रेसवे हा वाहतूक कोंडी असणारा एक असा मार्ग आहे की राज्यातल्या अनेक महामार्गांपेक्षाही प्रचंड रहदारीचा। नेहमी गाड्यांच्या रांगा लागतात। राज्यातल्या इतर या सगळ्या महामार्गांमध्ये एक बाब समान आहे, त्यांची क्षमता कधीच संपली आहे, कारण हे सगळे महामार्ग अनेक दशकांपूर्वी बनलेत। त्यानंतर त्यांचं रुंदीकरण करावं असं आधीच्या सरकारला वाटलं नाही, आत्ताच्या सरकारला ते सहज शक्य होत नाहीये। ती सर्व सरकार वर्ष रेटत राहिली, वाहनांची संख्या वाढत गेली, आजूबाजूची वस्ती वाढली, रस्ता तितकाच राहिला। अपवाद म्हणजे समृद्धी महामार्ग। या द्रुतगती महामार्गावर अद्याप तरी वाहतूक कोंडी नाहीये, कारण इथे वाहनांची संख्या तुलनेने कमी आहे आणि हा महामार्ग सुद्धा नवा आहे, त्यालाही दशकं अजून उलटलेली नाहीये। पण उपलब्ध जागा आणि क्षमता यांचं गणित जेव्हा बिघडतं तेव्हा समस्या निर्माण होतात। रुंदीकरण करायचं म्हटलं तर जागांच्या किमती आकाशाला भिडलेल्या असतात, मध्येच कुणीतरी कोर्टात जातं, प्रकल्प रखडतात। राज्य सरकारनं सर्व संबंधित यंत्रणांच्या मॅरेथॉन बैठका घेऊन या सगळ्यावर कायमस्वरूपी उपाय काढणं आता गरजेचं आहे। आणि मुंबई पुणे एक्सप्रेसवे व्यतिरिक्त सुद्धा अनेक महामार्ग आहेत जिथे सातत्याने वाहतुकीची कोंडी होत असते। हे महामार्ग कोणते, इथे कोंडी का होते, याचीही माहिती बघूया। मुंबई नाशिक महामार्ग याच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे, पण इतक्या संथ गतीने सुरू आहे की वाहतुकीची कोंडी इथली केव्हा संपणार हा सवाल आहे। या घडीला किमान 3 ठिकाणी सर्व रस्त्यांना सेवा रस्ता घ्यावा लागतो, त्यामुळे प्रचंड वेळ वाया जातो। परिणामी ठाणे भिवंडी पट्ट्यामध्ये अनेक वर्षांपासून ही वाहतूक कोंडी आहे। विशेषतः पावसाळ्याच्या काळात तर ही वाहतूक कोंडी इतकी वाढते की प्रवाशांचे अतोनात हाल होतात। माणकोली, भिवंडी, शहापूर या पट्ट्यामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांची भली मोठी गोदाम आहेत, त्यामुळे उत्तर आणि दक्षिण भारतातून जी अवजड वाहनं येतात त्यांची संख्या प्रचंड आहे। चाकण औद्योगिक पट्ट्यामध्ये दररोज वाहतुकीची कोंडी होतीये। वाहनांची संख्या वाढली आहे, पण रुंदीकरण वेळेत होत नाहीये। गेल्या 18 वर्षांपासून या महामार्गाचं काम सुरू आहे। माणगाव बायपासचं काम अजूनही रखडलेलंच आहे, त्यामुळे वीकेंडला हमखास वाहतूक कोंडी होते। पुणे सातारा महामार्ग, खेड शिवापूरच्या पुढे रस्त्याची अवस्था प्रचंड वाईट। रुंदीकरण प्रकल्प 20 वर्षांपासून सुरू आहे, काम पूर्ण नाही झाले। दक्षिणेकडे जाणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड आहे। मुंबई अहमदाबाद महामार्ग भारतातला सर्वाधिक वापरला जाणारा महामार्ग। मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुद्धा वाहतुकीची कोंडी बरेचदा होत असते, त्यामुळे गुजरातहून मुंबईला येणं आणि मुंबईहून गुजरातला जाणं हेही अनेकदा प्रचंड वेळखाऊ ठरतं। आणि यानंतर या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। पाहत रहा जय महाराष्ट्र।